वळूयात पुढच्या बातमीकडे। अहिल्यानगरात 3 दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान ज्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी करण्यात यावा अशी भूमिका कुटुंबियांनी आता घेतली आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी अहिल्यानगरच्या मुकुंदनगर भागामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती। धीरज परदेशी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। या हल्ल्यामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला होता आणि त्याला 3 दिवसापूर्वी अहिल्यानगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। 3 दिवसाच्या कालावधीमध्ये काल आमदार अर्जुन खोतकर असतील, सभापती राम शिंदे असतील यांनी रुग्णालयामध्ये भेट देऊन जखमीच्या तब्येतीची विचारपूस केली होती। तसेच आज सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील रुग्णालयात येऊन या जखमी कर्मचाऱ्याच्या तब्येतीची विचारपूस केली। परंतु काही थोड्या वेळापूर्वीच रुग्णालय प्रशासनाकडून या जखमी कर्मचाऱ्याला मृत घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हॉस्पिटलच्या बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आणि असंख्य हिंदू कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या हॉस्पिटलच्या परिसराला छावणीचं रूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आता आमदार संग्राम जगताप असतील किंवा सकल हिंदू समाज असेल किंवा हिंदू संघटना असतील या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।